पणासाठी ओळखला जातो मुंजा. मुंजा. हो. स्रोतांनुसार हा एक अविवाहित ब्राह्मण मुलाचा आत्मा असतो म्हणे, ज्याचं उपनयन म्हणजे मुंज झालेली असते, पण लग्नाआधीच त्याचा मृत्यू होतो. याला सोडमुंज लागणं असंही काहीतरी म्हणतात ना? हो हो, अगदी. सोडमुंज. तो सहसा पिंपळाच्या झाडावर किंवा विहिरीजवळ असतो असं मानलं जातं. पिंपळाच्या झाडावर. ओके. पण हा धोकादायक नाही असं म्हणतात, फक्त त्रासदायक. दगड फेकणे किंवा जवळपास येणाऱ्यांना घाबरवणे अशा खोड्या करतो म्हणे. बरोबर. म्हणजे तो त्रासदायक आहे, पण जीवघेडा नाही. आणि हे बघ, हे सांस्कृतिकदृष्ट्या खूप रोचक आहे. कसं काय? मुंजा आणि लग्न हे हिंदू धर्मातले, विशेषतः ब्राह्मण समाजातले 2 महत्वाचे संस्कार आहेत. हो. या दोनोंमधल्या अवस्थेत मृत्यू येणं म्हणजे एक प्रकारची अपूर्णता. मुंजा हा त्या अपूर्णतेचं, त्या अपुऱ्या राहिलेल्या इच्छांचं प्रतीक बनतो. अच्छा. म्हणजे तो अडकून राहिलाय. हो, एका अर्थाने.